लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. कवी सुरेश भटांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्या या कवितेच्या माध्यमातून आपला मराठीबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. असाच अभिमान आपण गेली अनेक वर्ष स्वतः बाळगतो. या प्राचीन मराठी बोलीला नुकताच केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये नुकताच याला अभिजात दर्जाची मान्यता देण्यात आली आणि या अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो आहोत आणि या प्रयत्नांना आपल्या नुकतंच यश आलं. याबद्दल सबंध महाराष्ट्राचं आणि तशाच रीतीनं सबंध मराठी भाषिकांचं या ठिकाणी अभिनंदन म्हणावं लागेल आणि शासनाचं सुद्धा आभार मानावं लागेल की या आमच्या मराठीला आणखी समृद्ध बनवण्यासाठी या मराठीला एक आपण अभिजात दर्जा प्राप्त करून दिला. याबद्दल शासनाचे मनापासून आभार. याच संदर्भात आपण पाहणार आहोत की आपण या अगोदर या मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी अनेक किती प्रयत्न केले आहेत आणि यासोबत एक बघूयात की आपण मराठीला अभिजात दर्जा जरी प्राप्त केलाय परंतु होईल काय समृद्ध आपली मराठी भाषा या माध्यमातून? खरंच होईल का हे आपल्याला पाहावं लागेल. कारण आपण 28 फेब्रुवारी मराठी दिन साजरा करतो कवी कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्त, परंतु आपलेच मुलांना आपण आपल्या इंग्रजी शाळांमध्ये घालतो, इतर माध्यमांमध्ये घालतो. हे सगळं होत असेल तर मराठी समृद्ध कशी होणार? परंतु आता आपल्याला कुठेतरी आशेचा किरण दिसून येईल या माध्यमातून. कारण आपली मराठी भाषा ही आणखी समृद्ध होण्याचं कारण की याला आणखी संवर्धनासाठी बरेचसे प्रयत्न केंद्र सरकारमार्फत केले जाणार. तर याच अनुषंगाने आपण बघूया वेगवेगळ्या समित्यांनी काय काय यामध्ये रेकमेंडेशन केलेलं आहे, काय काय यामध्ये अहवालामध्ये सुचवलेलं आहे, सूचना काय केल्या आहेत, शिफारशी काय केल्या आहेत ते सुद्धा बघूयात आणि आपला या मराठीचा प्रवास कसा कसा जातो आहे ते आपण एका माध्यमातून बघूया. सुरुवात करूया अगोदर बातमी काय आहे या संदर्भात. आपल्याच लोकसत्ता वृत्तपत्रामधली बातमी या संदर्भात आपण घेऊन घ्या. मराठी आता अभिजात भाषा, मराठी आता अभिजात भाषा या ठिकाणी आपली झालेली आहे आणि हे आपलं अभिनंदन सर्वांचं, आपल्या सबंध मराठी भाषिकांचं. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात अमृतातेही पैज जिंके. मराठीला या ठिकाणी मराठी आमची अशी आहे की आमच्या अमृताची सुद्धा पैज जिंकेल अशी आमची मराठी, इतकी गोड अशी मराठी आहे, इतकी सुंदर अशी मराठी आहे. या संदर्भात याला प्रदीर्घ अखेर मागणी आपली जी आहे ती मान्य झाली आणि नुकत्याच अभिजात दर्जा मिळालेला आहे आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या आपल्या भाषेला. यासोबतच आणखी काही भाषांना सुद्धा या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मराठीसोबतच पाली भाषा, त्यानंतर प्राकृत भाषा, आसामी भाषा आणि बंगाली भाषा अशा 4 भाषांना सुद्धा एक अभिजात दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. यासोबत अगोदरच्या काही कालावधीमध्ये साधारण 6 भाषा यापूर्वी सुद्धा अभिजात दर्जा प्राप्त आहेत. तर त्या संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत. तर एक एक करून बघूया की नेमकं काय आहे की आपल्याला अभिजात भाषा नेमकं काय आणि कशाला म्हणावं आपण ते आपल्याला सगळ्यात अगोदर पाहणं गरजेचं राहील. अभिजात भाषा म्हणजे काय, नेमकं कशाला म्हणावं? सगळ्यात महत्त्वाचं की अभिजात भाषा एक वैशिष्ट्यपूर्ण भाषेला आपण भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. साधारण 2004 पासून अशा प्रकारे एक निर्णय घेतला सरकारने की या देशामध्ये ज्या काही प्राचीन भाषा असतील त्या प्राचीन भाषांचं संवर्धन व्हायला पाहिजे, त्यांचं विकास व्हायला पाहिजे. कारण ह्याच आपल्या प्राचीन भाषा एक प्रकारची संस्कृती आहेत आणि यांचं संवर्धन करणं गरजेचं राहील. याच अनुषंगाने 2004 पासून हे प्रयत्न केले जात आहेत आणि त्यानंतर 2005 पासून काही गाईडलाईन्स दिल्या की मग आपल्याला या प्राचीन भाषांना आपण कोणत्या भाषेला अभिजात ठरवावं, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्लासिकल लँग्वेज असं म्हणतो. कोणत्या भाषांना आपण अभिजात म्हणावं याच्यासाठी काही क्रायटेरिया लावून दिला, काही निकष त्या ठिकाणी लावून दिलेत. ते निकष काय आहेत एकदा बघून घेऊया आपण. तर हे निकष साधारण आपल्याला पाहण्या अगोदर म्हणता येईल की अभिजात भाषा म्हणजे अभिजनांचीच भाषा म्हणजे असं काही नाही. काही ठिकाणी गैरसमज सुद्धा होतो की अभिजात म्हटलं की बाबा ते एकदम मोठ्या मोठ्या लोकांची, एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड लोकांची भाषा असेल का? तर नाही. ही सगळ्यात महत्त्वाचं अभिजात भाषा म्हणजे अशी की त्यामध्ये ती एक प्राचीन आणि श्रेष्ठ साहित्याची सलग परंपरा असलेली अशी एक भाषा आहे. तिला क्लासिकल लँग्वेज असं आपण म्हणतो. ती त्यातून निघालेली एक भाषा आहे की ज्यामध्ये सातत्याने परंपरेतून आलेली आहे. हे तिचं संवर्धन करण्याच्या उद्देशाने आपण अशा प्रकारे भाषेचा अभिजात दर्जा या ठिकाणी देत असतो. तर या संदर्भात बघूया आपण की याचा क्रायटेरिया आपल्याला काय काय म्हणता येईल. साधारण ज्यावेळी 2004 मध्ये एक ठरवलं आपण की भाषांना अभिजात दर्जा द्यायला पाहिजे, तर मग अशाच अनुषंगानं काही मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आले 2005 ला.
2005. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री होत्या अंबिका सोनी यांनी काही तत्व 2005ला जारी केलेले दिसून येतात. मग नंतरच्या काळामध्ये त्याच्यात काही सुधारणा केल्यात. आता या सुरुवातीच्या तत्वांमध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही भाषेला जर आपल्याला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक महत्वाची गोष्ट असेल की त्या भाषेला 1000 वर्षाचा इतिहास असला पाहिजे किंवा 1000 वर्षाची महत्वाची संस्कृती त्याला असली पाहिजे आणि ती मूळ भाषा असली पाहिजे. हे काही असे क्रायटेरिया लावून दिला. परंतु नंतरच्या काळात असं काही मतपरिवर्तन झालं किंवा काही त्यामध्ये तत्वांमध्ये बदल करण्यात आला की 1000 वर्षामधल्या भाषा तर अनेक आहेत आपल्याकडे, परंतु त्याहीपेक्षा काहीतरी वेगळा क्रायटेरिया लावला पाहिजे. मग साधारण 2500 वर्ष 2000 ते 2500 वर्षापर्यंतचा या ठिकाणी याला इतिहास असला पाहिजे किंवा ती भाषा तेव्हापासूनची मूळ असली पाहिजे. मग आता याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला आपली मराठी या संशोधनामध्ये दिसून आलं, अनेक अशा आपल्या अहवालांमध्ये दिसून आलं की आपली भाषा ही 2200 वर्षांपूर्वीपासूनची आहे. म्हणजे इतकी जुनी आपली भाषा ही प्राचीन आहे. त्या अनुषंगानं मग यामध्येच आपण बरेचसे अहवाल सुद्धा सादर केले, ते आपण बघणार आहोत. तर बघूया अभिजात भाषा दर्जाची पार्श्वभूमी काय आहे किंवा तिला कशा प्रकारे ही क्लासिकल लँग्वेज सुरू करण्यात आलं. तर आपण बघितलं 2004ला भारत सरकारने अभिजात भाषा नावाची एक भाषेला श्रेणी ठरवलेली आहे. या श्रेणीनुसार हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर दिसून येतं की निकष काय म्हणता येईल. 2006ला पुढे की अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष लावले आहेत, ते निकष बघूया. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे अशा प्रकारे निकष लावण्यात येतात. मग त्यानंतर आहे की भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असली पाहिजे. ती फार प्राचीन असायला पाहिजे. फार प्राचीन किती असली तर 2500 वर्षापर्यंतची असायला पाहिजे किंवा 2000 ते 2500 वर्षापर्यंतची असायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं आहे की तिला श्रेष्ठत्व असलं पाहिजे, तिचा एक विशेष भाग असला पाहिजे, हे सुद्धा आहे. त्यानंतर दुसरा एक आपल्याला निकष म्हणता येईल की भाषेचे वय 1.5 ते 2500 वर्षांचं असलं पाहिजे. म्हणजे 1500 ते 2500 वर्ष एवढं तिचं वय असलं पाहिजे भाषेचं, हे एक म्हणता येईल. म्हणजे 2500-2000 या दरम्यान आपल्याला हे भाषेचं वय असायला पाहिजे. 1000 जो पूर्वी क्रायटेरिया होता, जो निकष होता, तो नंतर काढून टाकण्यात आलेला, तो 2005ला जारी केला होता थोड्याफार प्रमाणात अंबिका सोनी यांच्यातर्फे. त्यानंतर तिसरा एक निकष दिसेल आपल्याला, भाषेला स्वतःचं स्वयंभू असली पाहिजे. ती भाषा स्वतःचं काहीतरी स्वयंभू अस्तित्व असलं पाहिजे. ती भाषा इतर भाषांमधून निघालेली नको. ती स्वतःच भाषा ती इतक्या वर्षापर्यंत चालत आलेली आहे आणि त्याच भाषेमध्ये साहित्य लिहिलं गेलेलं आहे. मग आता मराठी आपण जे बोलतो आहोत ह्याच मराठीमध्ये मुळात साहित्य 2500 किंवा 1500 वर्षांपूर्वीपासून लिहित आलेलं असलं पाहिजे. हे तिचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. ती भाषा ना की इतर भाषांमधून यायला नको. मग आता मराठी जी आहे ही आली आहे संस्कृतमध्ये थोड्याफार प्रमाणात, परंतु तितकीही ती डिरेक्टली संस्कृतमधून आलेली नाही, परंतु काही टच आपल्याला दिसून येतं. परंतु मग त्याही अगोदरच्या काळात साधारण या भाषेला 2500 वर्ष किंवा 2200 वर्ष इतका इतिहास लाभलेला आहे. तर तेव्हापासूनच ते मराठीमध्ये साहित्य आपलं लिखाण केलं गेलेलं आहे. जरी ती संस्कृतमधून आलेली असेल किंवा इतर भाषांमधून आलेली असेल, परंतु तिला तितक्या वर्षाचा इतिहास आपण काही पुराव्यांच्या माध्यमातून सिद्ध केला आहे. तर ते आपण बघूयात. त्यानंतर विशेष दर्जा बघता येईल. या ठिकाणी काय निकष म्हणता येईल, प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांचा गाभा कायम असला पाहिजे. मग भाषा काही जशी 2500 वर्षापूर्वी असेल तशीच काही आताही नसणार. मग आता जे आपण मराठी बोलतो तीच मराठी कायम तेव्हाही नसणार, तर ती आता काही बदल झाला, परंतु गाभा तिचा तसाच असायला पाहिजे. मग जे काही 2200 वर्षापूर्वी जे आपण मराठी भाषा बोलत असू किंवा लिखाण केलं गेलं असेल तर आणि आताची मराठी असेल तर हिच्यामध्ये जास्त काही डिफरन्स असता कामा नये, जास्त फरक असता कामा नये. तिचा गाभा कोर तिचा तसाच असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा एक भाग असेल त्याच्यामध्ये. मग याच आधारे वेगवेगळ्या भाषांना एक आपण यामध्ये अभिजात दर्जा मिळण्यासाठी अहवाल सादर केले जातात. मग महाराष्ट्रातर्फे सुद्धा असाच एक अहवाल तयार केला गेला. त्यासाठी आपण एक समिती नेमली. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आपण आणि आपण सिद्ध करून दिलं की आमची जी मराठी भाषा आहे ही फार समृद्ध आणि फार पूर्वीपासूनची प्राचीन काळातली आहे. त्याच्या मागे मग काय, तर हे जे तुमचे निकष आहेत हे निकष तुमचे आम्ही पूर्ण करू शकतो. मग याच्यासाठी या समितीने काही अहवाल तयार केला आणि हे सर्व निकष पूर्ण करून दाखवलेले आपल्याला दिसून येतात. या संदर्भात आपण पाहूयात. त्यानंतर पुढे बघूया आपण अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे होतात.
महत्वाचे फायदे काय? मग काय एवढं सगळं चाललं आहे की बाबा आम्हाला अभिजात दर्जा पाहिजे मराठीसाठी? तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये असेल की मानव संसाधन आणि विकास मंत्रालयातर्फे तिला प्रोत्साहन देण्यासाठी निधी जाहीर केला जातो आणि हा निधी संवर्धनासाठी फार उपयुक्त ठरतो. मग या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये काही कार्यशाळा आयोजित केल्या जातात, काही अभ्यास केंद्र त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. निधी त्यासाठी इतका भरगच्च येतो, साधारण केंद्रातर्फे 250 ते 300 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान याला मिळत असतं आपल्याला. इतकं ग्रँट, मोठं ग्रँट येत असतं. त्याच्यामुळे आता मराठी भाषेला संशोधनासाठी कुठेतरी वाव राहील. जी लोक आतापर्यंत मराठीच्या बद्दल कमी लेखलं जात होतं किंवा तितकंसं पाहिलं जात नव्हतं, त्यामुळे आता काय होईल की आता त्या भाषेला कुठेतरी वाव मिळायला लागेल. मग अशाच रीतीने आपल्याला दिसून येतं सुरुवातीला जे आहे तर 2004 या वर्षी तमिळ या भाषेला या ठिकाणी मान्यता देण्यात आली किंवा दर्जा देण्यात आला, अभिजात भाषेचा दर्जा. तमिळ या भाषेपासून सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते की या भाषेला सुरुवातच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते की तमिळ भाषा 2004 पासून घोषित केली आणि सांगितलं की आता या भाषेला अभिजात दर्जा असेल. म्हणून तमिळ कुठेतरी आता विकास होताना आपल्याला तमिळचा दिसून येतो. मग अशाच रीतीने महाराष्ट्राच्या आपल्या मराठीचा किंवा या मराठी भाषेचा विकास झालेला दिसून येईल. मग आता यामध्ये काय काय फायदे मिळेल? पहिली गोष्ट तर 250 ते 300 कोटी रुपयांचा निधी आपल्याला येईल, अनुदान आपल्याला मिळेल. त्यानंतर भाषा भवन उभारलं जाईल. त्या भाषेत ग्रंथ साहित्याचा प्रसार करणं, त्यानंतर ग्रंथ उभारणे, त्यानंतर देशातील विद्यापीठ आणि अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जाणार आहे. वेगवेगळे प्रकल्प मग भाषेच्या विकासासाठी आयोजित केले जातील. मग गावोगावी आपले ग्रंथालय, मराठी ग्रंथालय उभारले जातील, जे आपण नुकतेच काही प्रयत्न केले आहेत. विद्यापीठ सुद्धा स्थापन केलं, मराठी विद्यापीठ सुद्धा आपण स्थापन केलं आहे. तर अशा काही आपण प्रयत्न करूया. त्यानंतर वाचन, आपण पुस्तकांची गावं स्थापन केली आहेत. असे अनेक गावांमध्ये हे सगळं होऊ शकेल, कारण निधी सगळा येऊ शकेल, आर्थिक पाठबळ यासाठी असणार आहे. मग अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याला विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. विद्वानांना, जे मराठीमधले विद्वान असतील त्यांना दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. आणि यातून काय होईल की या मराठी भाषेच्या या पुरस्काराच्या अनुषंगानं अनेक तज्ञ यामध्ये संशोधन सुद्धा करतील आणि त्यामध्ये अनेक लिखाण सुद्धा करतील. जे आता साधारण आपण जर बघाल तर राज्यसेवेची तयारी करणार असाल किंवा UPSCची तयारी करणार असाल तर इंग्लिशचाच तुम्ही स्वतः पुढे हे ठेवताय फर्स्ट प्रायोरिटी. परंतु आता पुढे चालून मराठीला सुद्धा एक प्रायोरिटी ठेवणारे विद्यार्थी तयार होतील, असं सुद्धा एक होऊ शकेल. असं जर झालं तर मराठी आता कुठेतरी आपला एक स्थान निश्चित करलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज हे सेंटर सुद्धा आपण या ठिकाणी स्थापन केले जातात. त्यानंतर प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष केंद्र त्यामध्ये उभारलं जातं. मग विद्यापीठामध्ये त्यामध्ये तुमचं पुणे विद्यापीठ असो किंवा सावित्रीबाई फुले विद्यापीठ असो, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असो, गाडगे महाराज विद्यापीठ असो, ह्या सगळ्या विद्यापीठांमध्ये या ठिकाणी हे अभ्यासासाठी एक या ठिकाणी विशेष केंद्र उभारलं जातं आणि देशामध्ये संपूर्ण उभारलं जातं हे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी ही इतकी जबरदस्त भाषा त्या ठिकाणी संबंध भारतामध्ये पोहोचेल. ती अगदी उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत सर्वच विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकवली जाईल आणि इतका प्रसार या मराठीचा होईल हे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्राचीन ग्रंथांचा अनुवाद सुद्धा केला जाईल. मग त्यामध्ये काही आपले प्राचीन ग्रंथ आहेत, त्यामध्ये गाथा सप्तर्षी वगैरे आहे. गाथा सप्तर्षी सगळ्यात पहिला आपला मराठी ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सुद्धा कुठेतरी इंग्रजी भाषांतर होईल, इतर भाषांमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर मोठ्या प्रमाणात होईल, की जेणेकरून की महाराष्ट्राच्या जे काही संस्कृती असेल, जे काही लिखाण केलं गेलं असेल महाराष्ट्राचं, तर याची संस्कृती ही सर्वांना माहिती पडेल, सर्वांपर्यंत जाऊन पोहोचेल, संबंध जगापर्यंत जाऊन पोहोचेल. कारण मराठी भाषा सगळ्यांनाच समजेल असं नाही. आता जगामध्ये वेगवेगळ्या भागात गेलं तर त्या ठिकाणी युरोपियन लोकांना युरोपियन भाषा लागेल, तर मग युरोपियन कंट्रीमध्ये त्या युरोपियन लँग्वेजमध्ये सुद्धा हे आपलं प्राचीन ग्रंथांचा अनुवाद होईल. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी आणि मराठी संस्कृती समृद्ध होण्यासाठी आपल्याला एक आधार या ठिकाणी मिळेल हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. त्यानंतर पुढे चालूया. मग आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची प्रक्रिया काय असते, ही प्रक्रिया नेमकी कशी असते, कशा रीतीने हे सगळं जावं लागतं. सगळ्यात अगोदर तर महत्वाचं आहे की सरकारने एक अहवाल तयार करणं गरजेचं आहे, प्रस्ताव तयार करणं गरजेचं आहे. एक प्रस्ताव तयार करावा लागेल.
मग आपण मराठीसाठीचा एक प्रस्ताव तयार केला. मग त्यासाठी आपण एक समिती नेमली, रंगनाथ पठारे समिती. रंगनाथ पठारे समिती या समिती नेमली आपण 2012 साली. आणि या समितीच्या माध्यमातून शासनानं आपला अहवाल हा इकडे साहित्य अकादमीला पाठवला. साहित्य अकादमीला हा अहवाल पाठवावा लागतो. साहित्य अकादमी त्याच्यावरती संशोधन करते, बघते, चर्चा करते, त्यामध्ये अनेक गोष्टींचं काही त्रुटी आहेत का त्या त्रुटी बघून घेते. हे सगळं बघितल्यानंतर, सगळं ओके असल्यानंतर हा अहवाल पाठवला जातो इकडे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने त्यावरती शिक्कामोर्तब केलं की त्याच्यानंतर मग हा अहवाल येतो केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून इकडे केंद्रीय कॅबिनेट मिनिस्ट्रीकडे. कॅबिनेट मिनिस्ट्रीकडे हा अहवाल आला की याचा अर्थ समजायचं यांनी जर मान्यता दिली तर हा अहवाल या ठिकाणी फायनल झाला किंवा हे या ठिकाणी याला अभिजात दर्जा मिळालेला. ही एक प्रोसेस असते याच्यामध्ये. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी साहित्य अकादमी जी आहे, या साहित्य अकादमीने जे काही क्रायटेरिया या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने ठेवलेला असतो, हा तपासणी करण्याचं काम या ठिकाणी आपली ही साहित्य अकादमी करत असते आणि या माध्यमातूनच हे सगळं चालत असतं. मग आता इथे दोन गोष्टी, साहित्य अकादमीवाल्यांना दोनच गोष्टी समजतील. एक तर शक्यतोवर त्यांना हिंदी समजेल आणि दुसरी इंग्रजी समजेल. मग हा जो अहवाल असेल हा अहवाल शक्यतोवर हा इंग्लिशमध्ये असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून यांना समजेल, कारण ते केंद्रामध्ये जातं हे सगळं असतं. मग ह्याचंच कारण ना यामध्ये दडलेलं आहे की आपल्याला आत्तापर्यंत अजूनपर्यंत मराठीला इतका उशीर का लागला हा अभिजात दर्जा मिळण्यासाठी. याचंच उत्तर आपल्याला यामधून पाहायला भेटतं. ते आपण पुढे पाहणारच आहोत. हे सगळं का घडलं एवढं सगळं. त्यानंतर पुढे चालूया. मग मराठीचा जो अभिजात दर्जाचा प्रवास आहे हा प्रवास नेमका कसा आहे, काय काय केलं आपण याच्यासाठी. मग जो आपण प्रस्ताव आपल्याला तयार करावा लागतो, तो प्रस्ताव तयार करण्यासाठी आपण एक समिती नेमली, अभिजात मराठी भाषा समिती. तिलाच आपण रंगनाथ पठारे समिती म्हणतो. म्हणजे जे आपले ज्येष्ठ साहित्यिक आहेत रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे. त्यानंतर हे यांचं पुस्तक आहे बघा, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल रंगनाथ पठारे हे ज्येष्ठ साहित्यिक. त्यानंतर आपल्याला इकडे दिसून येतं ज्यावेळी यांनी अहवाल सादर केला 2013 साली, 2012 साली त्यांना अहवाल 3 महिन्यामध्ये सादर करायचा होता. जो जानेवारी महिन्यात समिती स्थापन करण्यात आली, मार्च एप्रिल महिन्यामध्ये वगैरे यांना हा अहवाल सादर करायचा होता, परंतु यांनी 3 वेळा एक्सटेंड या समितीने मागितलेला आहे. 3 वेळा आपल्याला समितीमध्ये पाहताच येणार आहे. तर 3 वेळा त्यांनी मुदतवाढ केलेली आहे आणि या अनुषंगाने हे सगळं डिले होत गेलं आणि पुढे चालून ते त्या ठिकाणी मागे पडत गेलं, आपल्याला असं लक्षात येतं. मग हे सगळं मागे पडत गेलं म्हणून नुकतंच 2024च्या काळामध्ये या ठिकाणी माजी IAS अधिकारी, IFS अधिकारी ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा या ठिकाणी समिती नेमण्यात आली. ही समिती याच्यासाठी नेमली की आपल्याला हा पाठपुरावा करायचा होता केंद्र सरकारकडे. मग महत्वाचं काय म्हणता येईल, या ठिकाणी एक दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी एक म्हणता येईल आपल्याला, जर आपल्याला या ठिकाणी मान्यता पाहिजे असेल तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट असेल की हा अहवाल जरी तयार केला आपण तरी या ठिकाणी केंद्राकडे आपल्याला पाठपुरावा करावा लागत असतो आणि ह्या पाठपुरावा करण्याचं काम मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. मग मुख्यमंत्री अशा प्रकारे पाठपुरावा करत असतात आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काही मागणी करावी लागत असते. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर अभिजात दर्जा समिती जी आहे आपण एक नेमलेली रंगनाथ पठारे सर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती, याबद्दल थोडंफार बघूया. यामध्ये सदस्य कोण होते किंवा याचा कालावधी काय होता ते आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी अभिजात मराठी भाषा समिती, उद्देश काय होता, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देणे. सगळ्यात महत्वाचा उद्देश या समितीचा असा होता. ही समिती स्थापन करण्यात आली होती 10 जानेवारी 2012 साली. या रोजी 10 जानेवारी 2012 रोजी आपण ही समिती स्थापन केली आणि या समितीचे अध्यक्ष होते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर. त्यानंतर हिला 3 महिन्याची मुदत देण्यात आली. 3 महिन्यामध्ये तुम्ही अहवाल सादर करा. साधारण 2012चा हा वर्ष होतं, 2012, आणि त्यावेळी काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं आणि केंद्रामध्ये मागणी करण्यात आली राज्यातर्फे की आम्हाला दर्जा पाहिजे आहे. तर अशा रीतीनं अहवाल आम्ही सादर करतो 3 महिन्यामध्ये, केंद्र सरकारने सांगितलं. मग हा अहवाल 3 महिन्यामध्ये जाऊ शकला नाही. मग आता याच्यामध्ये काय होतं, यालाच पॅरलल ओडिशी
ओडी आपल्याला दिसून येतं त्यांची भाषेचं चाललेलं होतं, त्यांना दर्जा मिळाला, परंतु आपल्याला दर्जा मिळाला. मग 2014ला या भाषेला दर्जा मिळालेला दिसून येतो आपल्याला ओडिशीला, परंतु मराठीला दर्जा मिळाला नाही. का मिळाला नाही त्याचं कारणच असं आहे की हा अहवाल पुढे 3 वेळा याच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली या समितीला. मग मुदतवाढ दिली साधारण 18 जून 2012ला एक मुदतवाढ दिली, त्याच्यानंतर 14 ऑगस्ट 2012ला एक मुदतवाढ दिली आणि 12 मार्च 2013ला एक मुदतवाढ दिली. अशा रीतीनं मुदतवाढ देऊन ह्या समितीने एक अहवाल सादर केला. अंतिम अहवाल तो इंग्रजीमध्ये होता. अहवाल सादर केला मे 2013ला. आता हे करत असताना काय झालं की सुरुवातीला जो काही 3 महिन्याचा जो कालावधी दिलेला होता हा अहवाल सादर करण्यासाठी किंवा प्रस्ताव सादर करण्यासाठी, तर यामध्ये असं झालं की या आपल्या समितीने, रंगनाथ पठारे समितीने हा अहवाल 3 महिन्यामध्ये तयार केला, परंतु तो भाषा होती त्यांची मराठी भाषा असल्या कारणाने या ठिकाणी हा परत आपल्याला अहवाल तयार करावा लागला आणि याच्यासाठी साधारण वर्षभर गेलं. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की एक उपसमिती स्थापन केलेली दिसून येते. याच्यात मार्च 2012मध्ये जेव्हा मराठीत अहवाल तयार केला तेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला या ठिकाणी हा अहवाल इंग्रजीमध्ये पाहिजे. मग या ठिकाणी उपसमिती स्थापन केली. त्याचे अध्यक्ष सुद्धा रंगनाथ पठारे सर आणि त्यामध्ये समन्वयक होते सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व ज्यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांच्यासाठी एक खूप मोठी आपण श्रद्धांजली सुद्धा म्हणता येईल, ते म्हणजे आपले प्राध्यापक हरी नरके सर यांनी या ठिकाणी अशा प्रकारे खूप मोठा त्यामध्ये परिश्रम घेतलं, अनेक ग्रंथांचं वाचन केलं, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये या ठिकाणी हा अहवाल तयार झालेला दिसून येतो. मे 2013मध्ये हा अहवाल सरकारकडे सादर झाला, राज्य सरकारकडे, आणि राज्य सरकारने तिथे पुढे आपल्याला काही पाठपुरावा केलेला दिसून येतात. पृथ्वीराज चव्हाण वगैरे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांनी पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्यानंतर परत आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले, त्यांनी सुद्धा 2 वेळा पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता परत एकनाथ खडसे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ खडसे सर यांच्या माध्यमातून आता अहवाल त्या ठिकाणी एक पाठपुरावा केला गेला आणि आता मान्यता मिळालेली आहे. एक अतिशय आनंदाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. तर त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की या मराठी अभिजात भाषा समिती हे पाहण्या अगोदर एक बघूया की या जो काही 3 महिन्याचा आपल्याला ड्युरेशन दिला होता या मराठीसाठी, असाच ड्युरेशन ओडिशीसाठी सुद्धा होता. मग ओडिशीने काय केलं, ओडिशाच्या समितीने ओडिशा भाषेला लगेचच 2014मध्ये दर्जा भेटून गेला. त्यांचं कारणच असं आहे की जो 3 महिन्याचा ड्युरेशन होता हा ओडिशावाल्यांनी कंप्लीट केला. 3 महिन्यातच तो अहवाल तयार केला आणि विशेष म्हणजे तो इंग्रजीमध्ये तयार केला. इंग्रजी भाषेमध्ये तो अहवाल तयार केला आणि त्याला मान्यता मिळाली आणि ते सुरू झालं. 2014 सालीच ते सगळं सुरू झालं आणि आपल्याला अगदी आता 10 वर्ष यावं लागलं. एवढं सगळं हे सगळं निघून गेलं आणि तेव्हा अंती आपल्याला आता लक्षात आलं की आपला हे या ठिकाणी घोळ झालेला होता. मग आता पुढे बघूया. मग यासाठी समितीमध्ये कोण कोण सदस्य होते. सदस्य जर बघितलं आपण, रंगनाथ पठारे सर अध्यक्ष आणि सदस्य होते, प्राध्यापक हरी नरके सर, त्यानंतर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर ज्येष्ठ साहित्यिक, त्यानंतर श्रीकांत बाहुलकर सर, डॉक्टर श्रीकांत बाहुलकर सर, त्यानंतर प्राध्यापक मधुकर वाकोडे सर, त्यानंतर आहेत श्री सतीश काळसेकर सर, त्यानंतर आहे डॉक्टर कल्याण काळे सर, प्राध्यापक आनंद उबाळे सर, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे मॅडम, त्यानंतर श्री परशुराम पाटील सर, त्यानंतर आहे संचालक, भाषा संचालक मुंबई इथले ते होते. त्यानंतर संचालक दिसून येतात आपल्याला मराठी भाषा विकास संस्थेचे, ते मुंबईचे. त्याच्यानंतर पुढचे संचालक आहेत त्याच्यामध्ये दार्शनिक विभाग मुंबई, हे सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य होते. आणि सचिव होते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबईचे. त्याच्यानंतर सचिव आपल्याला दिसून येतात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई. हे आपले सगळे सचिव या ठिकाणी 2 सचिव दिसून येतात. मग यामध्ये सदस्य सचिव कोण होते. सदस्य सचिव अवर सचिव मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई, ऍडिशनल सेक्रेटरी या ठिकाणी होते ते मुंबईचे मंत्रालयाचे. त्यानंतर आपल्याला ते दिसून येतं की जो आपण एक मसुदा समिती किंवा उपसमिती स्थापन केलेली होती, जी उपसमिती आपण स्थापन केलेली होती साधारण याच्यामध्ये मार्च 2014 मध्ये, तर मार्च 2012 मध्ये स्थापन केलेली समिती, याच्यामध्ये उपसमिती, याचे अध्यक्ष स्वतः प्राध्यापक रंगनाथ पठारे सर आणि त्याच्यानंतर समन्वयक होते प्राध्यापक हरी नरके सर आणि सदस्य होते यामध्ये डॉक्टर श्रीकांत बाहुलकर सर आणि त्याच्यानंतर डॉक्टर मैत्रेयी देशपांडे मॅडम. हे सगळे सदस्य या ठिकाणी आपल्याला उपसमितीमध्ये दिसून येतात. नंतर पुढे चालूया.
हे आहेत प्राध्यापक हरी नरके सर. स्वर्गीय प्राध्यापक हरी नरके सर यांच्यासाठी खूप मोठी श्रद्धांजली या ठिकाणी म्हणावी लागेल की त्यांनी खूप मोठे परिश्रम या मराठी भाषेच्या दर्जा मिळाला, आपण अभिजात दर्जा मिळवण्यासाठी परिश्रम घेतलेले. सरांनी खूप मोठा अभ्यास केला, भयंकर मोठा अभ्यास करून या ठिकाणी हा अहवाल सादर केलेला किंवा त्यामध्ये सुचवलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे चालूया आपण. त्यानंतरची समिती आपल्याकडे ज्ञानेश्वर मुळे समिती. या समितीच्या माध्यमातून आता हा जो काही आपण अहवाल तयार केलेला होता रंगनाथ पठारे समितीने, या अहवालाचा पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला समिती लागणार होती. म्हणून ही समिती आपण नुकतीच स्थापन केलेली होती 14 फेब्रुवारी 2024 मध्ये. याच वर्षी आपण ही समिती स्थापन केली आणि या समितीने पाठपुरावा करण्याचं ठरवलं. मग याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं उद्देश काय, तर महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाने पाठपुरावा करणे, एवढा यांचा उद्देश आपल्याकडे होता. त्यानंतर अध्यक्ष आपल्याला दिसून येतात भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी नामवंत लेखक माननीय ज्ञानेश्वर मुळे सर. त्यानंतर आपल्याला दिसून येतात त्यामध्ये सदस्य होते महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर. त्यानंतर पुढे दिसतात आपल्याला मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित सर. राजा दीक्षित सर नुकतेच ते चर्चेत होते कारण त्यांनी राजीनामा वगैरे दिला होता या मराठी विश्वकोश मंडळाचा वगैरे, त्या कारणाने बरेचसे ते चर्चा होत होते. त्यानंतर आपल्याला दिसून येतात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत देशमुख सर, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नरहर हे सुद्धा यामध्ये सदस्य होते आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये आपल्याला डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख सर या ठिकाणी जे माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांचं पुस्तक फार प्रसिद्ध असं पुस्तक जे आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचं म्हणता येईल, जे आपण लिखाणात्मक पद्धतीने जर अभ्यास करत असू तर त्यासाठी आपल्याला म्हणता येईल त्यांचं पुस्तक प्रशासनाची बखर मराठी, अतिशय सुंदर असं पुस्तक आपल्याला लक्ष्मीकांत देशमुख सरांचं म्हणता येईल. त्यानंतर पुढे चालूया. अभिजात दर्जा मिळण्यासाठीच्या निकषांच्या अनुसरून समितीच्या शिफारशी काय काय होत्या. मग या रंगनाथ पठारे समिती जी होती त्या समितीने काय काय शिफारशी केल्या त्या आपण बघून घेऊया. साधारण जे पहिला जो निकष लागतो आपल्याला, काय निकष लागेल, भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असलं पाहिजे, हे सिद्ध करून दिलं आपण या अहवालातून. मग या अहवालातून सिद्ध काय केलं, भाषेची प्राचीनता कशी, मराठी भाषेच्या विकासाचा प्रवास सांगितला की तो मराठी भाषेचा प्रवास कसा कसा विकास झाला ते आपण याच्यामध्ये सांगितलं. अगोदर तर याच्यामध्ये प्राचीन महारठ्ठी अशी एक भाषा होती, म्हणजे आपलीच भाषा आहे ती. त्याच्यातून पुढे विकास झाला महारठ्ठी भाषा, प्राचीन महारठ्ठी एक वेगळी, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून विकास झाला आपला पुढे मराठी भाषा म्हणजे सेपरेट मराठी. त्याच्यानंतर मराठीतून बाहेर निघून आपल्याला दिसून येतात पुढे, बाहेर म्हणण्यापेक्षा त्यातलीच भागा पुढे दिसून येतो आपल्याला महाराष्ट्री प्राकृत भाषा, महाराष्ट्रीय प्राकृत भाषा. मग त्याच्यातून पुढे दिसून येतो आपल्याला अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा जी आपण बोलतो आहोत, जी आपण लिहितो आहोत, ही आपली मराठी भाषा किंवा जी साहित्यामध्ये आज लिहिली जाते ती आजची ही मराठी भाषा, प्रमाण भाषा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर महाराष्ट्राची प्राकृत, महाराष्ट्राची अपभ्रंश आणि मराठी या तीनही भाषा एकच आहे असं आपण सिद्ध करून दिलं. कारण याच्याबद्दल बराचसा गैरसमज होता की या तीनही भाषा वेगवेगळ्या आहे असं समजलं जात होतं, परंतु या तीनही भाषा एकच आहेत हे आपण सिद्ध करून दिलं या आपल्या वेगवेगळ्या अहवालाच्या माध्यमातून. आणि प्रूफ वेगवेगळे आपण पुरावे सुद्धा त्यामध्ये सादर केलेत, त्या पुराव्यांच्या माध्यमातून आपण सांगितलं. त्यानंतर पुढे म्हणता येईल वेगवेगळे ग्रंथ कोणत्यात, श्रेष्ठ साहित्य मग आपण कसं दाखवलं, कोणकोणतं सांगितलं की श्रेष्ठ साहित्याचं श्रेष्ठत्व काय आहे आमचं. मग सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आमच्याकडे आहे तो म्हणजे गाथा सप्तर्षी, जो हाल यांनी लिहिला होता सातवाहनांच्या याच्यामध्ये कालावधीमध्ये. सातवाहनांचं साम्राज्य या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णी वगैरे त्या काळामध्ये वगैरे आपल्याला हाल यांचं सातवाहनाची गाथा सप्तर्षी दिसून येते. गाथा सप्तर्षी या माध्यमातून जो हाच ग्रंथ गाथा सप्तर्षी हा 2000 वर्ष जुना आहे. म्हणजे आपल्याला लागतं काय झालं, इथेच तर आपल्याला पुरावा भेटला. मग 2000 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आपण सादर केला. बघा आमच्याकडे हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ आमचा 2000 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपण की आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे आणि लीळाचरित्र आहे. या माध्यमातून लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, याच्या माध्यमातून आमची भाषा ही अतिशय प्रगल्भ आहेत आणि श्रेष्ठ ग्रंथ आमच्याकडे हे सगळे आहेत. इतकी प्रगल्भ आमची भाषा आहेत की आमच्याकडे लीळाचरित्र आणि
ज्ञानेश्वरी सुद्धा आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर म्हणता येईल जागतिक तडजोडीचे ग्रंथ जे 800 वर्षापूर्वी भाषेत लिहिले गेलेले आहेत, तर त्यामध्ये त्याच्याही आधी आपण 1200 वर्ष अत्यंत समृद्ध भाषा होती असे काही पुरावे सादर केलेत, याही अगोदर होते. त्याच्यामध्ये शिलालेख आहेत आपल्याकडे, नाणेघाटामधले काही शिलालेख आहेत ते सुद्धा दिसून येतात. तर यामध्ये शिलालेख, ताम्रपट, पोथ्या, त्यानंतर हस्तलिखित ग्रंथ सुद्धा आपले आहेत हे सुद्धा दाखवून दिलं. आणि त्यानंतर नाणेघाटामध्ये ब्राह्मी लिपीतले जे काही 2220 वर्षापूर्वी शिलालेखातले महारट्टीनो हे आपण जे काही उल्लेख आहे हा त्याच्यामध्ये दिसून येतो आपल्याला आपल्या नाणेघाटातल्या शिलालेखांमध्ये. महारट्टीनो अशा प्रकारे उल्लेख दिसतो, महारट्टीनो. त्यानंतर आहे विनयपिटक, दीपवंश आणि महावंश या बौद्ध ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख असलेला दिसून येतो आपल्याला. मग हालचं जे काही सातवांचं जे गाथा सप्तर्षी आहे याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ दर्जा दिला मराठी काव्य आहे. त्यानंतर रामायण, महाभारत, गुणाढ्याच्या काही बृहत कथेत सुद्धा सांगण्यात आल्या, बृहत कथा गुणाढ्याची. त्यानंतर असंख्य मराठी शब्द त्यामध्ये आहेत गुणाढ्याच्या बृहत कथेमध्ये. त्यानंतर दिसून येतात आपल्याला वररुचीचे प्राकृत प्रकाश, त्यानंतर आहे हेमचंद्राची देशी नाममाला हे सुद्धा आहे एक ग्रंथ. त्यानंतर आहे शकुंतल, मृच्छकटिकं असे काही पात्राच्या तोंडाची आपल्याला प्राचीन महाराष्ट्रातील संवाद यावरून लक्षात येतं की प्राचीन मराठी जी आपली ही फारच प्राचीन आहे आणि हिचा एक आपल्याला वेगळा अर्थ म्हणता येईल. मग आता या ठिकाणी महाराष्ट्राची गाथा सप्तर्षी मराठीमध्ये लिखाण केलं गेलं. त्यानंतर आपल्याला नाणेघाटचे शिलालेख या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आपल्याकडे लीळाचरित्र आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे. हे सगळे ग्रंथ आपले महत्वाचे या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर पुढे जर आपण